नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्वाध्याय अकॅडमी यूट्यूब चॅनल. आजचा जो व्हिडिओ आहे ही आहे लॉन्च अनाउन्समेंट फॉर दी RTO MVI मेन्स बॅच 2026. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2026 मध्ये 461 पदांसाठी RTO MVI ची एक्झाम होणार आहे आणि ह्या एक्झाम मध्ये एक इम्पॉर्टंट टप्पा म्हणजे मेन्स एक्झाम. इम्पॉर्टंट जो आहे मेन्स एक्झाम अलॉंग प्री तर इम्पॉर्टंट आहे, पण मेन्स ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर ह्या मेन्ससाठी तुमचं प्रिपरेशन झिरो टू हिरो करून घेण्यासाठी स्वाध्याय अकॅडमी लॉन्च करत आहे RTO MVI मेन्स बॅच 2026. इथून मागेही मी अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जरी प्री हा पहिला टप्पा आहे तरी मेन्सचंही प्रिपरेशन तुम्हाला आत्तापासून करायला लागणार आहे, कारण मेन्सचा आवाका मोठा आहे आणि जे आपलं टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे MPSCचं त्यामध्ये मेन्सचं जे शेड्यूल आहे दॅट इज इन डिसेंबर 2026 आणि प्री जी आहे ती जून जुलैच्या आसपास 2026 मध्ये तुमची होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 3 ते 4 तास प्रीला देत असाल तर तुम्ही 1 ते 2 तास मेन्सला नक्कीच दिले पाहिजे, तरच तुम्हाला मेन्स एक्झाम मध्ये सक्सेस मिळेल. आणि टू गॅरंटी यू सक्सेस तुमचं झिरो टू हिरो प्रिपरेशन करून घेण्यासाठी ह्या एक्झाम मध्ये स्वाध्याय अकॅडमी घेऊन आली आहे RTO MVI मेन्स बॅच 2026. तर ह्या बॅच बद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर स्वाध्याय अकॅडमीच्या नंबरवर नक्की कॉल करा. या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करा. ठीक आहे, आपली सपोर्ट कम्युनिटी आहे स्वाध्याय अकॅडमीच्या ऍपवर, तर तुम्ही ऍप इन्स्टॉल करून तिथेही प्रश्न विचारू शकतात. आपल्या टेलिग्राम ग्रुपवरही तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, तर विदाउट एनी डिले आपण बघूयात माहिती ह्या बॅच बद्दल. तर फॅकल्टी कोण असणार आहे, तर स्वतःबद्दल सांगायला मला बिलकुल आवडत नाही, बट ऍज अ पार्ट ऑफ फॉर्मॅलिटी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे कौशल कांगणे. मी NIT सुरत मधनं MTech केलेलं आहे. मी गेट 2 वेळा क्वालिफाय केलेली आहे. मी RRB JEE मेन्स 2दा क्वालिफाय झालेलो आहे. SSC CGL आणि अशा अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अनेक एक्झाम्स मी क्वालिफाय आणि क्लिअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर मला मोर दॅन 5 इयर्स ऑफ इंडस्ट्रियल अँड अकॅडमिक एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स तुमच्या कामी यावा, तुम्हाला मेन्समध्ये माझ्या एक्सपिरियन्सची मदत व्हावी म्हणून आपण ही बॅच घेऊन आलेलो आहोत. तर या बॅचचे फीचर्स काय आहे, तर लक्षात घ्या की जेव्हा आपण कोणतेही परचेस करतो तेव्हा आपल्या मनात एक डाऊट असतो की आपण एक अमाऊंट इथे इन्व्हेस्ट करत आहोत, तर त्याच्या बदल्यात आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे. आपण अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय, टाइम इन्व्हेस्ट करतोय, तर आपल्याला काय मिळणार आहे. तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज मिळणार आहे लेटेस्ट सिलेबसचं. मी मागच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की यावेळेस पॅटर्न आणि सिलेबस हा काही चेंज झालेला आहे. तर लेटेस्ट पॅटर्न आणि लेटेस्ट सिलेबस नुसार पूर्ण कव्हरेज, एकही टॉपिक एकही सब टॉपिक न सोडता त्याचं पूर्ण कव्हरेज ह्या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे लेक्चर्स मध्ये. आणि एक टॉपिक झाला की त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या टॉपिकवर आलेले, इथून मागे ज्या RTO मेन्स एक्झाम झालेल्या आहे त्यामधनं जे PYQs आहे ते आपण लगेच डिस्कस करतो इमिडिएटली आफ्टर द टॉपिक इज कम्प्लिटेड. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज क्युरेटेड नोट्स मिळणार आहे, टू दी पॉइंट्स वर्कबुक फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळणार आहे. आणि ह्या ज्या नोट्स आहेत त्या स्टँडर्ड आणि ऑथेंटिक सोर्सेस मधनं घेतलेल्या, म्हणजे स्टँडर्ड आणि ऑथेंटिक सोर्सेसचा आधार घेऊन बनवलेल्या आहे. तर मी जेव्हा नोट्स बनवतो आणि मी हे जे PYQs बघत असतो तेव्हा मी अनेक वेळा बघितलेलं आहे की अनेक PYQs जे आहेत हे डायरेक्टली आलेले आहेत काही स्टँडर्ड सोर्सेस मधून. एक्झामिनरने त्यांचा जो ऑप्शनचा सिक्वेन्स आहे तोही चेंज न करता क्वेश्चन डायरेक्ट घेतलेला असतो अशा बुक्स मधनं. आणि ह्याच बुक्स मधनं मी तुम्हाला नोट्स बनवून ह्या लेक्चर्स मध्ये, ह्या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कन्साइज स्टडी मटेरियल, टू दी पॉइंट स्टडी मटेरियल जेवढे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत तेच आपण घेणार आहोत. खूप जास्त नाही ज्याने तुम्हाला बर्डन होईल. जे एक्झामसाठी नेसेसरी ते आहे ते
स्टडी मटेरियल तुम्हाला इथे मिळणार आहे आणि वर्कबुक फॉर्मॅटमध्ये हे स्टडी मटेरियल मिळणार आहे. तर वर्कबुक फॉर्मॅट का असा जर तुमचा प्रश्न असेल तर लक्षात घ्या की जेव्हा आपण सिंपल नोट्स वाचतो वर्सेस जेव्हा आपण वर्कबुक फॉर्मॅटमध्ये काही वाचतो, तर वर्कबुक फॉर्मॅटमध्ये जिथे ब्लँक आहे, जिथे तुम्हाला काही स्पेसेस फिल इन करायचे आहेत, तिथे तुम्ही ऍक्टिव्हली रिकॉल करता की आपण लेक्चरमध्ये काय शिकलेलो आहोत. तर ही जी ऍक्टिव्ह मेमरी रिकॉल टेक्निक आहे, याच्याने तुम्ही जे वाचता किंवा जो तुम्ही अभ्यास करता हा लॉंग टर्म साठी तुमच्या लक्षात राहतो आणि ह्याचसाठी ह्या नोट्स वर्कबुक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट तुम्हाला लॉंग टर्म साठी लक्षात राहतील. आणि जेव्हा आपण आपल्याला काही आठवत नाही तिथे ब्लँक मध्ये फिल इन करायला, तेव्हा आपण जातो ती कॉन्सेप्ट रिवाइज करतो आणि आपलं फाउंडेशन अधिक स्ट्रॉंग होतं. त्यासाठी ह्या वर्कबुक फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला देण्यात येत आहे. या बॅच मध्ये ही रिझल्ट ओरिएंटेड बॅच आहे. ठीक आहे, तुम्ही या बॅच मध्ये आले म्हणजे तुमचं सक्सेस गॅरंटीड आहे. तुमचा रिझल्ट आरटीओ एमव्हीआय मेन्स एक्झाम मध्ये चांगला येणार म्हणजे येणारच. जर तुम्ही बॅच मध्ये सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचे खूप चांगले मार्क्स येतील आरटीओ एमव्हीआय मेन्स एक्झाम मध्ये आणि मॅक्झिमम तुमचा स्कोर येईल विदिन मिनिमम टाइम. विदिन मिनिमम टाइम तुम्हाला मॅक्झिमम स्कोर देण्यासाठी ही बॅच लॉन्च करत आहोत. कारण टाइम एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. टाइम खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि मी पुढे तुम्हाला सांगेल की ही बॅचचं कव्हरेज म्हणजे टॉपिक्स माझ्या साईडने कधीपर्यंत आपण कव्हर करून देणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला अधिक खूप जास्त वेळ मिळणार आहे मला प्रॅक्टिससाठी. हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि ही बॅच एक वन स्टॉप सोल्युशन आहे. हे वन स्टॉप सोल्युशन आहे तुमच्या मेन्स प्रिपरेशनसाठी. एकदा की ही बॅच घेतली की तुम्हाला दुसरं कोणत्याही रिसोर्सची गरज नाही फॉर आरटीओ एमव्हीआय मेन्स प्रिपरेशन. तर आज ही बॅच लॉन्च झालेली आहे स्वाध्याय अकॅडमीच्या ऍपवर. हिची ओरिजिनल जी फी आहे दॅट इज 9,999. बट लॉन्च ऑफर आहे 3,999 मध्ये ही बॅच तुम्हाला मिळत आहे आणि हे फक्त पहिल्या 100 स्टुडंटसाठी ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे विदाउट डिले 101वा स्टुडंट आला, ठीक आहे, एक जरी स्टुडंट वरती झाला तरी ही बॅच ही जी ऑफर आहे ही तिथे ऍप्लिकेबल नसणार आहे. मग तुम्हाला ओरिजिनल जी फीज आहे ती ऍप्लिकेबल असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन इथे कन्फर्म करा. आणि ही टेंटेटिव्ह जी कम्प्लिशन डेट आहे ही 15 जून इथे टाकलेली आहे. पण आपण याआधीच ही बॅच पूर्ण कव्हर करणार आहोत. मग तुम्ही लक्षात घ्या जून ते डिसेंबर म्हणजे जवळपास 5 ते 6 महिने मला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. 5 ते 6 महिने जर तुम्ही फक्त प्रॅक्टिस केली तर तुमचं सक्सेस हे गॅरंटीड आहे. त्यामुळे या बॅच मध्ये लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि अभ्यास चालू करा. आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जे आहे ई स्वाध्याय हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तिथे तुम्ही तुमचा डाऊट पोस्ट करू शकता, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर आणि ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये पण तुम्ही तुमचा डाऊट टाकू शकता. तिथेही तुम्हाला आपल्या अकॅडमीचे जे स्टाफ आहे ते तुम्हाला रिप्लाय करून तुमचा डाऊट सॉल्व्ह करतील. आणि लवकरात लवकर जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये स्वाध्याय अकॅडमीचं जे ऍप आहे त्याची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर ही बॅच परचेस करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर मेन्स एक्झाम. आज इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ.